ते भारताच्या पारतंत्र्याचे दिवस होते। या काळात ब्रिटिशांच्या ऐन राजधानीत म्हणजेच लंडनमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांनी क्रांतीचा यज्ञ चेतवला होता। त्यांच्या प्रेरणेने अनेकांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी झोकून द्यायला सुरुवात केली होती। यातीलच एक नाव होतं मॅडम भिकाजी कामा यांचं। 1908 साली जर्मनीतील स्टुटगार्ट येथे आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषद भरली होती। या परिषदेत भारतावर ब्रिटिशांकडून जे अत्याचार होत आहेत या अत्याचारांना वाचा फोडण्यासाठी या परिषदेमध्ये सहभागी होण्याचा मॅडम कामा यांनी निर्णय घेतला। त्यांनी या परिषदेत अत्यंत ओजस्वी भाषण केलं। ब्रिटिशांकडून भारतावरती होत असलेल्या अत्याचारांचा अन्यायाचा त्यांनी पाढाच वाचला। हे सगळं झाल्यानंतर त्यांनी ती ऐतिहासिक कृती केली। त्यांनी भारताच्या स्वातंत्र्याचा ध्वज फडकवला। हा ध्वज त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रेरणेतून तयार केला होता। हा ध्वज हिरवा, भगवा आणि लाल या 3 आडव्या पट्ट्यांनी बनला होता। हिरवा पट्टा सर्वात वर होता। यावर भारतातील तत्कालीन 8 प्रांतांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी 8 कमळं चितारलेली होती। भगवा पट्टा मध्यभागी होता व त्यावरती देवनागरी लिपीमध्ये वंदे मातरम असं लिहिलं होतं। आणि लाल पट्टा हा सर्वात खाली होता आणि त्यावरती चंद्र सूर्य ही प्रतीक होती, जी भारतातील हिंदू मुसलमान ऐक्याचं प्रतीक मानलं जात होतं। हा ध्वज ब्रिटिश भारतात इंदुलाल याज्ञिक यांनी अत्यंत गुप्तपणे आणला आणि तो आता पुण्यातील मराठा आणि केसरी वाचनालयात जतन करून ठेवला आहे। आज भारतीय स्वातंत्र्य दिनी या गोष्टीचं स्मरण करण्याचा, त्या वीरांगनेला श्रद्धांजली वाहण्याचा एक छोटासा प्रयत्न।